यंदा राज्यसभेवरती पवार घराण्यामधून आजोबा आणि नातू हे दोघेही निवडून गेलेत। शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवरती निवडून गेलेत। यामध्ये आता आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू हा अधिक श्रीमंत आहे। शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता जास्त आहे। राज्यसभेसाठीच्या दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून ही माहिती सध्या समोर आली आहे। शरद पवार प्रतिभा पवार यांच्याकडे 60.71 कोटींची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्याकडे 88.33 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। त्यामुळे नातवाकडे आजोबांपेक्षा 27 कोटी रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता असल्याची माहिती आहे। तर आजोबांपेक्षा नातू कशा पद्धतीने अधिक श्रीमंत आहे आपण बघूयात। शरद पवारांची जंगम मालमत्ता आहे 44.72 कोटी, तर पार्थ पवारांची आहे 11.35 कोटी। मुदत ठेवींचा विचार केला तर 11.66 कोटी रुपये शरद पवार यांच्या खात्यात आहेत, तर 3.68 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या पार्थ पवार यांच्याकडे आहेत। रोख रक्कम 1,25,000 रुपयांची शरद पवारांकडे, 5,20,000 रुपयांची पार्थ पवार यांच्याकडे। शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमधल्या गुंतवणुकींचा विचार केला तर 27 कोटी रुपयांची गुंतवणूक शरद पवारांकडे, तर 1.17 कोटी रुपयांची गुंतवणूक पार्थ पवार यांच्याकडे आहे। सोनं चांदी 3.85 कोटी रुपयांचे शरद पवारांकडे, 1.31 कोटी रुपयांचे पार्थ पवारांच्याकडे। स्थावर मालमत्ता ज्यामध्ये शेती घर अशा पद्धतीच्या गोष्टी येतात 15.19 कोटी रुपये शरद पवार यांच्याकडे आणि 76.98 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता पार्थ पवार यांच्याकडे आहे। दायित्व आहे 49.84 लाख रुपयांचं, तर पार्थ पवार यांच्याकडचं दायित्व आहे 92.48 लाख रुपयांचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।